आम्ही टीका आमच्यावर दररोज करतायत, शिव्या शाप रोज देतायत. सरकारच्या विरोधामध्ये जेव्हापासून सरकार स्थापन झालं तेव्हापासून सरकारच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप हे सरकार पडणार, आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार. परंतु माझ्या या बहिणींच्या, या भावांच्या, भाऊ पण इकडे आहेत, या सगळ्यांच्या ज्येष्ठांच्या आशीर्वादाने सरकार टिकलं नाही, अधिक मजबूत झालं. या सरकारचं काम पाहून मोदी साहेबांचं नेतृत्व बघून अजित दादा सुद्धा आपल्या सरकार सोबत आले आणि सरकार अधिक मजबूत होत गेलं. देव पाण्यात बुडवून ठेवणाऱ्यांचा त्यांचं जे काय व्हायचं ते झालं. पण शेवटी मी एकच सांगतो की बाकी सगळं आम्ही सहन करू, परंतु आमच्यावरची टीका आम्ही सहन करू, पण माझ्या बहिणींच्या हिताच्या आड कोणी आला तर मग गाठ माझ्याशी आहे आणि माझ्या या व्यासपीठावर बसलेल्या भावांशी आहे, हे लक्षात ठेवा. काही दीडशाने कोणी असतील सावत्र भाऊ, त्यांच्याकडे काही लक्ष देऊ नका. तुम्हाला एवढंच सांगतो, मी मगाशी म्हटलं की आपण आपल्या कामावर फोकस ठेवूया. ज्यांनी कुठे कुठे कोविडमध्ये देखील सोडलं नाही, तुमच्या पुण्यात देखील कोविड सेंटर उभं केलं, खोटे पेशंट दाखवले, खोटे डॉक्टर दाखवले, रुग्णांच्या तोंडची खिचडी पळवली. त्यांना तुमच्या तोंडचा घास हिरवायचा होता, तुमच्या तोंडचा घास हिरावून न्यायचा होता म्हणून कोर्टात गेले. तुम्हाला मी सांगतो, आनंदाचा शिदा दिवाळी, दसरा, गणपतीला आपण देतो, रवा, मैदा, साखर, तेल, डाळ, काय मोठं देतो आम्ही, त्याच्या विरोधात पण कोर्टात गेले. म्हणजे कुठं फेडणारे पाप. आणि म्हणून अशा लोकांना आपल्याला त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. आपल्याला मी एवढंच सांगतो, मगाशी अजितदादांनी देखील म्हटलेलं आहे, अजितदादा जे काय रोकटोक सांगत असतात, मी आपल्याला सांगतो, तुम्हाला आता आम्ही 1,500 रुपये देतोय महिन्याला, भाऊबीज, वर्षाला 18,000 रुपये. ही योजना अशीच चालत राहणार आहे. उद्या सरकारची ताकद वाढली, तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले, सरकारची ताकद वाढली, तर 1,500चे 2,500 होतील, 2,500चे 2,000 होतील. तुम्हाला सांगतो, तुम्ही बळ दिलं 2,500 होतील. आणि त्याहीपेक्षा दादा, तुम्ही बरोबर त्यांना सांगा, बरोबर हिशोब पैशाचा मॅट्रिक, मला काय, मला सांगायचं आणि तुमच्याकडून करून घ्यायचंय. 2,500चे 3,000 होतील. आणि सरकारची ताकद वाढली, आर्थिक बळ, कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे. आणि आम्हाला तुम्हाला देताना 3,000पेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, शेवटी सरकार हे तुमचं आहे. आज देण्याची नियत लागते, देण्याची दानत लागते, ती आमच्या सरकारकडे आहे, ती आम्ही दाखवलेली आहे. आणि म्हणून आपल्यासाठी जेव्हा जेव्हा जे जे काही करता येण्याची संधी आणि भाग्य मिळेल, आम्ही कधी मागे वळणार नाही, एवढंच आपल्याला सांगतो. आणि माझ्या भावांना देखील सांगतो, माझे भाऊ जे लाडके भाऊ आहेत, मला वाटलं लाडक्या बहिणीच्या खाली ते जे काही लपून घेतली गेली स्कीम लाडक्या भावाची, पण त्याच्यावर पण काम चालू आहे. त्याच्यावर पण अनेक आपल्या लाडक्या भावांना आणि त्याच्यामध्ये छोट्या बहिणी पण आहेत, त्यांना देखील अप्रेंटिसशिपचे अपॉइंटमेंट लेटर 6,000, 8,000, 10,000 रुपये, ही देशातलं पहिलं राज्य आहे अशा प्रकारची योजना राबवणार. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला एवढंच सांगतो, आमच्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला पाहायचं.